आमच्या सोबत जॉईन झालेत बोपरगावचा एक गुणवंत खेळाडू त्याचं नाव राहुल पाटील त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती। बोलत बंदाकडे सामना होतोय सुरू पहिल्या फेरीतील चौथा दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। अंपायरचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले गेम ऑन। पहिला बॉल हो पहिलाच बॉल टप्पा पडला आतमध्ये येतोय। टप्पा पडल्यावरती बॉल थोडासा खाली सुद्धा राहिला ऑन साइडला खेळायचं होतं। बॅट ऑन साइडला फिरली जरूर होती पण बॅट थोडी अगोदर फिरली होती ज्या गतीने बॉल निघून गेला अगोदरच रक्षकाचा हातामध्ये डॉट बॉलने मात्र सुरुवात होते। ओव्हर नंबर 1 मैदानावरती सुरू आहे मेंटेनरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघतोय। गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज जोगिंदरला दुसरा बॉल सुद्धा फिरवला होता आपण त्या बॉलला फिरवलंय फटका चांगला स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय जाईल सीमा पार देऊन जाईल 4 चौकार। केल्या फलंदाज आपण बघतोय अविनाश कारभारे यांच्यासोबत आपण बघतोय भास्कर पाटीलला जोडी मैदानावरती खेळतीये। अगदी दुसऱ्या बॉलवरती ठोकलेला चौकार फिल्डिंग मध्ये बदल लॉंग ऑफ आता लॉंग ऑनला मिड विकेट थोडासा डिप मध्ये सरकवला जवळपास स्क्वेअर लेगचा मधोमध असेल फिल्डर शॉट मिड ऑफ थर्ट्या सगळ्याच्या हातमध्ये स्टेप आउट होऊन फटका चांगला आहे मिड विकेट शॉट मिड विकेटचा फिल्डर चेंडू खाली येतोय तोपर्यंत एकदा कंप्लीट करत असताना अविनाश आणि भास्कर एकने धावफलक जाईल पुढे धावफलकावरती 5 धावा बघतोय आपण। षटक सुरू असताना पहिलं मेंटेनरी पॉवर प्लेचं एका बाजूला आता डावखुरा त्याचा फलंदाज भास्कर पाटील सरकला स्लॅकेट एंडला पहिला बॉल फेस करण्यासाठी फिल्डिंग मध्ये हा बदल करावा लागतोय। डोकेदुखीचं काम आता संघनायकाचं कारण की दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टॅन्स आहेत एका बाजूला बघतोय आपण उजव्या हाताचा फलंदाज तर एका बाजूला डावखुरा त्याचा फलंदाज दोन्ही फलंदाजांकडे मात्र आता चान्स आहे पण गोलंदाज सुद्धा तेवढी चांगली गोलंदाजी सध्या तरी करतोय। चौकार जरी आला असेल तरी सिंगल धाव उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा मात्र चेंडू आतमध्ये येतो आणि तेच चेंडू डावखुरा त्या फलंदाजासाठी बाहेरच्या दिशेने वळणारे असतील। फिल्डिंग मध्ये थोडा बदल शॉट मिड ऑन सज्ज त्यानंतर लॉंग ऑन वाईडिश मध्ये सज्ज असेल मिड विकेट डीप मध्ये असेल। हो टप्पा पडला बॉल थोडासा बाहेर राहतो डॉट बॉल येतोय कट करायचा प्रयत्न फलंदाज आपण बघतोय भास्कर पाटीलचा असफल ठरतोय डॉट बॉलने मात्र इथे 4 बॉल झाले धावफलकावरती धावा 5 4 बॉलमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजी सध्या तरी होतीये 4 बॉलमध्ये 5 धावा। गोलंदाज पुन्हा जोगिंदर फुलर यांचा बॉल फटका चांगला आहे ऑन साइडला फिल्डर आहेत प्रोटेक्शन आहे हो चांगली फिल्डिंग गुड फिल्डिंग दुसरीचा प्रयत्न चालू आहे फेकी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। दोन्ही धावफलक पुढे सरकेल धावफलकावर बघतो आपण 7 धावा सिंगल डिजिट आतापर्यंत आपण स्कोअर बोर्ड वरती बघतो। षटक पहिले 5 बॉल झाले शेवटचा बॉल असेल मेंटेनरी पॉवर प्लेचा षटकातील गोलंदाज जलिंदरचा हो फटका चांगला पिकअप शॉट मिड ऑफचा वरनं उडवला बॉल चालला लॉंग ऑफला पहिल्या टप्प्यावर जाईल सीमा पार येतो डावातील दुसरा चौकार भास्कर
गोलंदाज ट्रॅकवरती आलाय गोलंदाज जयवंत. जयवंत द्वितीय षटकामध्ये पहिला बॉल घेऊन. हो चांगला बॉल होता. बॅटन बॅट्सचा मधोमध बॉल खोदून काढलाय स्क्वेअर लेगला, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तर ट्रॅव्हल करतोय बॉल, जाईल आणि चेस होणार नाही, सीमा पार. येतो अजून एक चौकार. केलंय स्वागत गोलंदाज आपण बघतोय जयवंत. गोलंदाज अविनाश कारभारच्या बटमधून आलेला दुसरा चौकार. 9 धावांवरती सध्या तरी तो खेळतोय. साकट एनला चौकाराने केले आघात. 4 ने धावफलक आपण बघतोय. धावफलकावरती एकूण लागत असताना 15 धावा. दुहेरी अंकाने धावफलक आपण बघतोय 15 वरती. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर सुरू आहे. फटका इथे चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्या टप्प्यावर बॉल फील्ड केला जातोय. चांगली फिल्डिंग झाली आहे. पाटमोरे धावत आले. शॉर्ट मिड ऑफ वरनं बॉल फील्ड केला पहिल्या टप्प्यावरती. डॅनी तिथे उभं होते. दोन धावा. 2 धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती 17 बघतोय. चेंडू झाले षटकातील 2. पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज जयवंत. हो बाहेरचा बॉल. फटका चांगला आहे. गॅप शोधू शकत नाही. चांगली फिल्डिंग. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल कंप्लीट केली. ते ज्या वेगाने फटका मारला तेवढाच वेगाने चेंडूवरती झेप घेतली. असं वाटलं होतं की बॉल आता निघून जाईल सीमा पार, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. शॉट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये बघायला भेटली. सिंगल मिळाली. सिंगलने 18 वरती. चेंडू झाल्या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. डावकुरा त्याचा फलंदाज सरकला सकेडला. आता फिल्डिंगमध्ये पुन्हा बदल. शॉर्ट मिडॉन सज्ज असेल. वाईडिश लॉंग ऑन असेल. डीपला मिड विकेट असेल. लॉंग ऑफ असेल. भास्कर पाटील पुन्हा सकाळीला चौकार त्याच्या बॅटमध्ये नुकताच आला. हो सफल होऊन गेल्याचा होता. काय चेंडू होता. टप्पा पडला. जसा बॉल असा तो आतमध्ये आला. जास्त दाखवला होता बॉल अगदी त्याच्या जवळला निघून गेला. एका वेळेला मात्र फलंदाज सुद्धा मात्र खाबरला असेल की काय. टप्पा तसा चेंडूचा पडला. तसा बॉल आतमध्येच राहिला. सफल होऊन खेळायचं होतं ऑन साईडला. तसं काही घडत नाहीये. डॉट बॉल येतोय. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा जयवंत कमबॅक करतोय. या बॉलवरती डॉट येतोय. 4 बॉल झालेत 18 धावा. धावफलकावरती फटका चांगला आहे. मिड विकेटचा वरनं बॉल चालाय सीमा पार. येतो डावातील पहिला षटकार. चोवीस 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 5व्या बॉलवरती आला. षटकार फिल्डिंग मध्ये बदल आता पुन्हा चालवलाय. चोवीस फलकावरती षटकार आला. गोलंदाज भास्कर पाटीलचा बॅटमध्ये येतोय.
शेवटचा बॉल. इथे सुद्धा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॉल खालतून निघून जातो, थोडासा लांब ठेवायचा जो प्रयत्न. डॉट बॉल येतो, षटक संपन्न झालं. दुसरं 2 षटक अखेर. धावसंख्या फलकावरती पॉवर प्ले संपन्न. आणि द्वितीय षटकाचा जर विचार केला जयवंत तर धावा एकूण या षटकामध्ये आल्या 13. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होता आणि या ओव्हरमध्ये आता 13 आल्यात. षटक झाला संपन्न. 2 षटक अखेर. बिनबाद धावसंख्या फलकावरती उंबरडे संघाची एकूण 24. सरासरी दापलगावर लागत असताना जय मसुबा क्रिकेट संघ उंबारडेचा टॉस जिंकला. बपर संघाने प्रथम गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 11 आला, या षटकात 13 आला. दोन्ही गोलंदाज थोडेसे मागडे ठरले आपण बघितलं. जेवायला कुठे इथं मागं याच्या मागच ना कवरेलाम झाला जेव्हा आम्ही जेवायला काय नाही इथं बरोबर जिंकलेला ना माझं. सुरुवातीला तिसऱ्या षटकाला गोलंदाज ट्रॅकवर आला. गोलंदाज जोगिंदर एक धाव आल्या. धावफलक एकने पुढे जाईल. 25 वरती आपण बघतोय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती सुरू आहे. सगळ्याला सरकला तो म्हणजे आपण बघतोय भास्कर पाटील. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला. फटका इथे हवेमध्ये होता. झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल ड्रॉप झालाय. सिंगल मिळाली. झेल ड्रॉप झाला. तिथे मात्र आपण बघितलं पॉइंटला भास्कर पाटीलचा झेल ड्रॉप झाला. सिंगल मिळाला. सिंगल धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती बघतोय एकूण आपण 26वा चेंडू झाल्या ओव्हरचं 2-3 तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. ज्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा केल्या तर तोच गोलंदाज जोगिंदर. पुन्हा सेकंड स्पेलमध्ये आपण बघतो पहिले 2 बॉलवरती 2 धावा. 26 वरती धावफलक सध्या तरी आहे. हो इथं फ्लिक केलाय बॉल. फटका चांगला आहे. मोठी आहे. डीप मधनं फिल्डर येतोय. उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा अजून. 2 धावफलक अजून पुढे जाईल. धावफलकावरती बघतो 28 धावा. 3 बॉलचा खेळ संपन्न. 28 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. 3 बॉल झाले. 3 बॉलमध्ये 4 खर्च आतापर्यंत केलेत गोलंदाज जोगिंदरला. आपण बघतो पॉवर प्ले विखुरल्यानंतर बॅकवर्डला स्क्वेअर लेग सज्ज ठेवलाय. डीपमध्ये असेल एक मिड विकेट सज्ज आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला थोडासा एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपण बघतोय. शॉर्ट मिड विकेट पॉइंट थर्ड मॅन फाईन.
रोहनजी पटेल यांच्याकडनं पारितोषिक आले अविनाश कारभारीसाठी. जर 2 बॉल 2 चौकार आणि 2 बॉल 2 षटकार सलग मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज अविनाशसाठी आलंय. रोहन पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आलंय. 2 षटकार 2 चौकारांसाठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज. डॉट बॉल येतो अविनाशच्या अगेन्स्ट. आता चांगली गोलंदाजी करताना दिसतो आपण मैदानावरती बघतोय गोलंदाज जोगिंदरला. हो सबमरीन डिलिव्हरी फ्लाइट दिली बॉलला. एक धाव कंप्लीट. यष्टीरक्षक बीट बॉल मागे चाललाय. फाईन लेगचा फिल्डर धावतोय. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न काय घडतंय आणि तिसरी धाव ही कंप्लीट होत असताना जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल मिळाल्या या 3 धावा. अंपायर बॅटकडे 22 काय सांगायचं. 22च्या 3 धावा. खराब फिल्डिंग खराब बॅकअप आलं. यष्टीरक्षण खराब झालं. फाईन लेग खराब फिल्डिंग झाली. बॅकअप उशिराने आलं. पायाने बॉल जरूर अडवला आपण तोपर्यंत 3 धावा. एकतीसावा धापलकावरती चेंडू झाल्या. ओव्हरचा 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल. ओ फटका चांगला. जागेवरनच बॉल फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं भास्कर पाटील ऑन फायर. अजून एक षटकार. तीन ओव्हर नंतर धावा फलकावरती लागला. एकूण आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती एकूण 37. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. इथनं गोलंदाज टॅकवरती येतोय गोलंदाज शरद. सॅकेटला अविनाश. अविनाशसाठी पारितोषिक 2 बॉल 2 चौकार किंवा 2 बॉल 2 षटकार जर त्याच्या बॅटमधनं आले तर रोहन पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. तो अविनाश सध्या सॅकेटला खेळतोय. 9 सेकंडला भास्कर खेळतोय. भास्करच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार. अविनाशच्या बॅटमधनं 2 चौकार आलेत. चांगली फलंदाजी सध्या तरी झाले. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 37 धावा
धाव फलकावरती झालेत 12 बॉलचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल, फिल्डिंग सजवली जाते. 5 फिल्डर 30 सेकंडच्या बाहेर असतील. बॅकवर्डला स्क्वेअर लेग सजे असेल. मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑफ असेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 सेकंडचा मध्ये पॉइंटला फिल्डर फाईन लेग आणि थर्ड मॅन. धावकुराचा गोलंदाज ऑफ साइडचा बॉल ऑन साइडला. फिल्डर आहेत. प्रयत्न पुरे पडले. बॉल सीमा पार येतो डावातील. अजून एक षटकार. षटकाराने केलं स्वागत गोलंदाज शरदचं. 6 धावफलक जायला पुढे धावफलकावर 43 ऑन स्कोर बोर्ड. बॅटची कडे घेतली आहे. बॉल मागे चाललाय. सुरक्षक बीट झाल्यावरती फाईन लेग बॉल वरती येईल तोपर्यंत सिंगल. सिंगलने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती बघतोय आपण 44 2 बॉलचा खेळ झालाय. शरद गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज, एका बाजूला डावकुराचा फलंदाज. डोकेदुखीचं काम गोलंदाजाला कधी कधी विचार करावा लागतो की गोलंदाजी अखेर करावी तरी कशी. इन स्विंग गोलंदाज असतो तेव्हा मात्र जेव्हा डावकुराचा फलंदाज येतो तेव्हा त्यासाठी ते बॉल बाहेरच्या दिशेने टर्न घेणारे असतात. बाहेर जाणारे बॉल असतात. असं समीकरण खूप वेळा बघायला भेटलंय. इथे मात्र पिक केलाय. फटका चांगला फिल्डर चांगली फिल्डिंग झाली. स्ट्रेच केले बॉल, अडवला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एका बेलेला असं वाटलं की हा बॉल सीमा पार झालाय की काय. फिल्डर तिथे उभे आणि त्याच्या हातामध्ये बॉल. चांगली फिल्डिंग बघायला भेटली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिथे मात्र होते उभे. आपण बघतोय फिल्डर योगेश. चांगली फिल्डिंग झाली योगेश कडनं. एकच धाव 3 धावा संघासाठी वाचवल्या. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावर बघतोय एकूण आपण 45 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केला. सेकंडला पुन्हा सरकलाय तो म्हणजेच अविनाश कारभारी. सलामीची जोडी अजून मैदानावरती खेळते. चांगली फलंदाजी होते. चांगला माइंड फ्रेशने मात्र फलंदाजी करताय दोन्ही फलंदाज. आपण बघतोय खराब बॉल वरती फटकेबाजी सुरू आहे. फटका इथेही चांगला आहे. आता मिड विकेट निवडलाय. बॉल सीमा पार चाललाय. देऊन जाईल 6 धावा. शरदला टार्गेट केलंय. तब्बल दुसरा षटकार या ओव्हरचं बघायला भेटतो. 4थ्या बॉलवरती एक षटकार आला होता अविनाशच्या बॅटमधनं या अगोदर. आता पुन्हा षटकार येतोय. 6 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघतोय आपण धावा एकूण 51. फटका इथेही चांगला आहे. गॅप मोठी आहे. चांगली फिल्डिंग तिथे बघायला भेटते. बॉल अडवला जातोय. काऊ कॉर्नरचा फिल्डर चेंडूवरती येतोय. मिड विकेट पर्यंत चेस केलं बॉलला. 2 धावा थांबवू शकत नाही. 253 50 अप. तब्बल धावफलकावरती लागत असताना उंबरडे संघाचा 53 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा बॉल शिल्लक असेल. शरदचा जर विजय केला या ओव्हरमध्ये आतापर्यंतने 16 धावा खर्च केलेत. हे मागणं षटक बघायला भेटलं. या षटकाची मात्र वाट पाहत होता उंबरडे संघ आणि ते षटक मात्र शरदचा आलाय. फटका इथेही चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल फील्ड केला जाईल. रनआउटची संधी. फेकी दुरावती आहे. टेनिस बॉल म्हटलं का टप्पा पडल्यावरती बाउन्स आणि तसंच बघायला भेटलं कलेक्टिंग उशिराने करायला भेटते. सो टप्पा पडल्यावरती चेंडूने बाउन्स घेतलं. तो थोडासा लांब गेला गोलंदाजापासून आणि तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली आहे. 2 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघतोय आपण धावा एकूण 55. 4 षटकांचा खेळ संपन्न. तब्बल 55 धावा धावफलकावर लागत असताना प्रथमतः फलंदाजी करताना जय मसोबा क्रिकेट संघ उंबारडे या संघाच्या.
षटक संपन्न झाली. एकूण 4:55 धावा. आपण बघू शकतो नक्कीच आमचा व्यासपीठा समोर अगदी जिथं टेम्पो उभा आहे तिथं नक्कीच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. तो सर्व गावकरी त्या जेवणाचा लाभ घेत आहेत, आस्वाद घेत आहेत. ओ इथे बॉल चांगला होता. बॅटची कडा घेतली, आवाज तर आलं होतं पण नक्की बॅटची कडा यष्टीरक्षक काय करतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अगोदर बॉल होता, नंतर त्यांनी काय केलं, कोणत्या क्षणाला चुकी झाली तिथनं मात्र बॅट बॉलला लागली की जमिनीवरती खासले असा काहीतरी आवाज जरूर आला होता. पण एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. धावफलक 1ने पुढे जाईल. 56 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू असताना गोलंदाज चाकवर आपण बघतोय. गोलंदाज सचिनला ओ फटका सागला अविनाश च्या बॅट मध्ये. तो अजून एक षटकार. बॉल सीमा पार येऊन जाईल. धावा 6. षटकारांना धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 62. फटका इथेही चांगलाय. अगोदर डीप मिड विकेट, आता स्क्वेअर लेग. रोहम पाटील कडनं 500 रुपयाचा कॅश प्राइस. सलग 2 षटकार अविनाश कारभारीचा बॅट मधनं. षटकार येत आहेत. फलंदाज अविनाश कारभारीच्या बॅटमधनं. धावफलक 6 ने पुढे जाईल. धावफलकावर एकूण 68. 68 डबल उच्चांक गाठला आजच्या दिवसामध्ये. चांगली फिल्डिंग. स्वतः फॉलो थ्रू मध्ये पायाने बॉल अडवतोय. सिंगल मिळाले. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती 69 धावा लागत असताना या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय तो म्हणजे जय मसोबा क्रिकेट संघ उंबारड्याने. कालच्या दिवसातही एवढा धावा बघायला नव्हता भेटल्या आणि आज मात्र तब्बल 69 धावा धावफलकावरती लागल्या. तब्बल 69 धावा आणि या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसातील उच्चांक गाठलाय तो म्हणजेच उंबारडे संघाने. इथे फटका चांगला आहे. डाव केल्या बॉलला ऑन साइडला बॉल चाललाय. मिड विकेटचा फिल्डर येतोय. बॉलवरती येईल, उचलून फेकेल. हो मिसफिल्ड. बॅकअप येईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 71 धावा. चेंडू झाले षटकातील 5. शेवटचा बॉल अजून बाकी असेल. तब्बल 71 धावा. एकही गडी न गमावता दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती खेळतायत. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सचिन. ओ इथे बॉल लाईन लेन खराब आहे. बाहेर चाललाय बॉल ऑफ स्टिकच्या सोडून. अवांतरने मात्र धाव ऍड केली जाईल. धावफलकावरती बघतो धावा 72. एकही गडी न गमावता तब्बल 72 धावा आणि शेवटचा बॉल सुद्धा इथे स्क्वेअर लेगला. बॉलचा डीप मध्ये मिड विकेटचा फिल्डर येतोय तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि आता धावची संधी गमावली आहे. तिसरीचाही प्रयत्न. नॉन सेकंड एंडला आता तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल. पण तब्बल 74 धावा या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय तो म्हणजे जय मसोबा क्रिकेट संघ उंबारड्याने. तब्बल 74 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 75 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच भोपर संघासमोर. भल्या मोठ्या धावांचा डोंगर उभा केलाय. धावा आता पाठलाग करावा लागेल की त्यावर रोख लावेल. या तुर्तास सामना ऐकूयात पुन्हा कमेंट्री बॉक्स मध्ये. करूया परिवर्तन. आवाज नारिवलीचा
जगदीशजी पाटील सरांना. रोहनसू पटेल यांच्याकडे अविनाशसाठी नक्कीच 500 रुपये आलेले आहेत, पण यांच्याकडनं आम्हाला स्पर्धेचे शूज सुद्धा आले, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला बोलत मैदानाकडे सामना सुरू होईल. पुन्हा एकदा ऐकूयात पंचायताचा पटलाक करताना खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आवाज नारिवलीचा जगदीशजी पाटील सरांना. हॅलो, चला जाऊया मॅच मध्ये. जेथे या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या जय म्हसोबा क्रिकेट संघ उंबाडे संघाने एकवटली आहे आणि आता त्यांना चेस करायचे ते धावा 75. 74चं टार्गेट, 74 केल्यात, 75चं टार्गेट या मॅच मध्ये पहा मिळतं. सर्वाधिक टार्गेट आहे. चांगली जोडी खेळली. अखेरकार दोन फलंदाजांनी चांगले पार्टनरशिप बनवली. एकीकडे अविनाश कारभारी आणि त्याच्या जोडीला भास्कर पाटील. या दोन फलंदाजांनी वैयक्तिक 45 आणि 25 धावसंख्येचं योगदान दिलं. या दोन्ही फलंदाजांनी गुड बॅटिंग आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. एकीकडे सलामीला फलंदाज
मंथन माळी आणि त्याच्या जोडीला जोगिंदर माळी. ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. गोलंदाज पाहतोय दिनेश जाधव. गेम इज ऑन. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका पसला हवेमध्ये, टिपला झेल. पहिल्या बॉलवरती अरुण कारभाडीने चांग चला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. वन डाऊनला खेळाडू मैदानामध्ये येत असताना शरद माळी डावकुरे हाताचे बॅटर यांना पाहतोय आपण. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल होता. अगदी खोल टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॉलर्स ड्राईव्ह केलंय. कोणत्याही प्रकारची धाव लाभली नाहीये. शरद माळी यांना पाहतोय स्ट्राईक वरती. आता डावकुरे हाताचा फलंदाज. पहिल्या बॉलवरती धक्का लागलाय मंथनच्या स्वरूपामध्ये. बिग शॉट खेळायचा होता. आणखीन एक चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी. होत असताना आपल्याला पहा मिळतंय दोन्हीकडे मोठं टार्गेट आहे मॅच मध्ये. तब्बल 500 धाबा 75 धाबा करायच्यात. पुन्हा एकदा उडवला अप ड्राय. पहा मिळतोय फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा यावेळेस झेलची शक्यता, मात्र फिल्डर नाहीये तिथे. थांबले. प्रदीप भंडारी आले होते आणि तोपर्यंत एक धाव मिळाले. मगाशी चौकार, त्यानंतर एक धाव येत असताना चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. नेक्स्ट मॅच सापाड संघ आणि गौरीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टासाठी रिपोर्टिंग करा. वाईड बॉल. यास पंच बॅटचा इशारा करत असताना दोन संघांमध्ये सामना असेल. सापाड विपक्ष गौरीपाडा. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. हो बिग शॉट खेळायचं होतं, जमलं नाहीये. चेंडू चाललाय एक धाव मिळत असताना. धावा झाल्यात ते एकूण 7 धावा. चला पहिल्या षटकाचा केस संपलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहिली आपण. या गोलंदाजाची निलेश यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये. विकेट मिळाले. आता गोलंदाज राजू भोईर आल्यात. चला गौरीपाडा टीमचे कॅप्टन या.
त्यासाठी राजू भोईर अत्यंत चांगल्या गोलंदाज या टीमचे. यावेळेस उडवलाय बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती आहेत. 2 धावा. दोन धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो. आणि मी अगोदरच सांगितले की राजू भोईर यांची गोलंदाजी समजणं थोडंसं प्रत्येक फलंदाजाला कठीण असतं, कारण त्यांचे चेंडू बहुतेक पडल्यानंतर खाली राहतात आणि फलंदाज मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करतात. एच अँड टेकन. फलंदाज बाद. दुसरा धक्का भोपर टीमला. उमेश पाटील नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पहा मिळतात. संघ थोडासा अडचणीत सापडला. उमेश एक चांगला बॅटर आहे त्यांच्याकडे, अदिबे जोगिंदर आहे, त्यामुळे सामना जरी 75 धावा बनवायच्या असल्या तरी त्याचा पाठलाग करण्याची क्षमता या टीममध्ये आहे. ओ बिग शॉट घ्यायचं होतं, हलकंसं अपील केलं. चेंडू लेग स्टंप सोडून जात होता, पंचांनी सांगितलं आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. चांगली गोलंदाजी पहा मिळतं आपल्याला. जय मसोबा उंबारडे. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. पुन्हा एकदा हुक केलाय. फटका चांगला येते सुद्धा. फिल्डर वेगाने आल्यात. विशाल मडवी होते. धाव मिळेल फक्त एकच. षटक होतोय समाप्त. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 16. 2 बाद 16. पुन्हा एकदा निलेश जाधव मैदानावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा आल्या. मगाशी एक षटकार आला. उमेश पाटील यांच्या बॅटमधून गरज आहे आता तशाच मोठ्या फटक्यांची. 75 चेस करत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. धावा मिळतील पुरेपूर 6. गुड शॉट. आपल्या 2 धावा.
2 धावा मिळत असताना 24 ही धावसंख्या पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. अद्यापर्यंत 2 षटकार उमेश पाटील यांच्या बॅटमधून पाहिले आपण. ओ चांगला बॉल, क्लीन बोल्ड, बेल्स उडाली आहे. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट, बिग लॉस, टीम भोपार. न्यू बॅटर सचिन आल्यात आता मैदानावरती उमेश यांच्या जागेवरती. उमेश यांच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले आपण, मात्र जास्त वेळ स्थिरावू शकले नाही आहे. निलेश जाधवने चांगलं विकेट मिळवली. महत्त्वपूर्ण विकेट होती या मॅचची. पुन्हा एकदा फटका चांगला. फिल्डर आहेत दिनेश जाधव. अत्यंत चांगला झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. लागोपाठचा दुसरा. पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज परतले. उमेशने जरूर प्रयत्न केले होते, मात्र तो बाद झाला. त्याच्यानंतर सुद्धा लगेचच विकेट मिळाली सचिन यांची. लागोपाठ 3 षटकारांसाठी 5,000 रुपये प्रवीण माळी यांच्या वतीने डॅनी पाटीलला. उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर नाही आहे. एकच धाव मिळेल. जय मसोबा संघ पाहिला तर याच मैदानावरती त्याने 2 फायनल मारल्यात. एवढा चांगला संघ आहे. यावर्षी चांगली कामगिरी त्यांची सातत्याने पाहायला मिळाली आणि स्वतःचं होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे, त्यामुळे जास्त त्यांना परिचय आहे या मैदानाचा. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, त्यांच्याकडे फिरकीचे गोलंदाज सुद्धा आहेत, त्यामुळे कधी ते मोठे मोठे संघांना पराभवाचा धक्का देत असतात. बिग शॉट. फटका चांगला हवेत आहे. त्या ठिकाणी फिल्डर आल्यात, त्यांना समजला नाहीये. अविनाश आल्यात, मात्र चेंडू गेलाय बाहेर. 4 या धावसंख्येसाठी चौकार.
आमचा निशाणा चला पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 12 मध्ये 46 बनवायचे होते, आता 11 मध्ये 40. हा समीकरण बदललेलं आहे. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत आहे. दिनेश दूरवरती राहिलेत मात्र येते 4 मिळतील का? पहा येते 3 धावा मिळाल्यात. 10 चेंडू 37 ची गरज. आता सामना संपला नाहीये. मोठी फटकेबाजी केली तर मॅच मध्ये वापसी करेल संघ. चला आता 10 मध्ये 37. ओ चेंडू अगदी अष्ट्यांच्या वरून 4-6 येणं गरजेचं होतं. या बॉलवरती चांगला चेंडू होता. 9 चेंडू 37 धावा. फिल्डर कोणीच नव्हते तिकडे. चांगली पर्वणी होती. फलंदाज स्ट्राईक वरती शरद माळी होते. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरती आदलतोय. आणखीन एक डॉट. 8 चेंडू 37. सामना होता 10 चेंडू 37. मागणं होत्या मैदानामध्ये धावा. 10 मध्ये 37 करणं. कारण दुसरीकडे चांगली बॅटिंग करत असताना सुद्धा पाहिलं आपण फलंदाजाला डॅनीला. आता एच अँड टेकन फलंदाज बाद. बॅटर योगेश देसले मैदानामध्ये येत असताना पहा मिळतं आपल्याला. आता सामना थोडासा जड झालाय तर मागचे 3 चेंडू एकही धाव नाही आहे. 10 मध्ये 37 ची गरज होती. नंतर आता 7 मध्ये 37. सात चेंडू 37 ची गरज. नवीन फलंदाज झाल्यात. आता स्ट्राईक वरती योगेश. एज लागतोय. चेंडू पाठीमागे आणि ते षटक समाप्त झालाय. षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं गोलंदाजाने. आणि आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 37 धावसंख्येची. आम्ही गड्या डोंगरच राहणार. चाकर शिवबाच होणार. करा. 6 चेंडू 37 गोलंदाज प्रदीप भंडारी. पहिलाच बॉल. इथे लेग स्टंप वरून गेला. चेंडू चाललाय डीप फाईन लेगला वेगाने. मेथी 4 धावा. चौकार 22.
चला आता चौकाराला आता चेंडू शिल्लक आहेत ते 4-29 धावा करायचे आहेत. डॉट. आता सामना जिंकणं अवघड जाईल कारण 3 मध्ये 29 धावा करायच्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 75चं टार्गेट होतं या मॅचमध्ये. मात्र सातत्य सुरुवात थोडीशी स्लो झाली. त्यानंतर विकेट ठराविक अंतराने गेले. वाईड बॉल. 328. चांगला चेंडू होता. आता हलकसा अपील केलंय. 1 धाव. 2 चेंडू 27 ची गरज आता या मॅच मध्ये पाहतोय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चांगला बॉल. डॉट. 1 चेंडू 27. चला सामना आता येथे पाहतोय आपण पूर्णपणे जय म्हसोबा उंबाडे संघाच्या बाजूने हा सामना पाहायला मिळाला. जिथे बोपर संघाला 75 धावा चेस करायच्या होत्या. मात्र आता नाही. आता फटका आला. षटकार. मात्र आता वेळ निघून गेली आहे. त्यामुळे सामना आता फक्त कमी धावेने या ठिकाणी पाहतोय आपण. 21 धावेने हा सामना जिंकलाय टीम जय म्हसोबा उंबाडे संघाने.